छत्रपति संभाजीनगर में टीईटी पेपर लीक मामले के विरोध में एआईएसएफ के छात्रों ने क्रांति चौक परिसर में जोरदार प्रदर्शन किया है। आंदोलनकारियों ने परीक्षा व्यवस्था में गड़बड़ी का आरोप लगाते हुए दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। छात्रों ने कहा कि बार बार होने वाली पेपर लीक की घटनाओं से मेहनत करने वाले विद्यार्थियों का नुकसान हो रहा है। एआईएसएफ ने शिक्षा मंत्री से नैतिक जिम्मेदारी स्वीकार करने की मांग करते हुए परीक्षा प्रक्रिया को पारदर्शी बनाने की अपील भी की है। हे बघा, जर ऑनलाईन जर पेपर घेतला, जसं की ते म्हणतात की एमपीसीचा पेपर घेतो आणि आजच मला वाटतं काल दादाभूषणी सभागृहामध्ये सांगितलं की हा पेपर फुटल्यामुळे आपण ऑनलाईन पेपर घेऊ। ऑनलाईन पेपर म्हणजे काय? तुम्ही टीसीएस, आयबीपीएस अशा कंपनीला तुम्ही टेंडर देणार आणि पुन्हा पेपर फुटला जाणार ऑनलाईन। तर हे ऑनलाईन आम्हाला चालणार नाही। आम्ही या ऑनलाईनचा जाहीर निषेध करतो। तुम्ही मकुका लावा आणि संबंधित मंत्र्यांचा तुम्ही राजीनामा घ्या, कारण याच्या आधी पण नीटचा पेपर फुटला, आता टीईटीचा पेपर फुटला, याच्या आधी एसएससीचा पेपर फुटला होता। असे बरेच घोटाळे आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। त्याच्यामुळे हा मकुका कायदा तर लागलाच पाहिजे। त्याच्यावर जो कोणी दोषी आहे त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, पण संबंधित शिक्षण मंत्री, संबंधित अधिकारी यांचा सुद्धा तुम्ही राजीनामा घेऊन त्याला बडतर्फ केलं पाहिजे। सर, ज्यावेळेस विद्यार्थी लॅबमध्ये बसले होते, ज्यावेळेस अभ्यासिकेमध्ये बसले होते, त्यांना 2:30-3 वाजता कळालं की हा पेपर लीक झालाय। त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या भावना एकदम हे झाल्या, विद्यार्थी पूर्णपणे नाराज झाले, कारण रात्र दिवस अभ्यास करतात, एका रूम मध्ये 6-7 जण राहतात, एका मेस मध्ये 2 विद्यार्थी, एका ताटामध्ये 2 जण खातात, म्हणजे त्यांच्या किती भावना दुखल्या असतील। बरेच विद्यार्थी नाराज झाले, याच्यासाठी बरेच विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला, सोशल मीडियाद्वारे असेल किंवा आंदोलनाद्वारे असेल। एआयएसएफने सुद्धा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी निदर्शने करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे। वारंवार पेपर फुटतो म्हणजे ही सरकारची पूर्णपणे हलगर्जीपणा आहे। सरकार शिक्षा बाबत कोणतेही त्यांचं कारण निजीकरण एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, त्यांच्यामध्येच आहे की ऑनलाईन शिक्षा, म्हणजे ऑनलाईन शिक्षा करतात, पेपर फोडतात विद्यार्थ्यांना। एनईपी नुसार त्यांना कोणत्याही विद्यार्थ्याला, बहुजन विद्यार्थ्याला, आदिवासी विद्यार्थ्याला, मागास विद्यार्थ्याला त्यांना शिक्षण घेऊ द्यायचं नाही, हा त्यांच्या एनईपीचा। आणि हे जे कोणी चालवत असेल, तो देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, हे लोक सगळं रेशीम बागून त्याचा कारभार चालतो, म्हणजे नागपूरून पूर्ण कारभार चालतो। त्यासाठी त्यांना बहुजनांना शिक्षण नकोय। जर बहुजन शिकले उद्या तर त्यांना प्रश्न विचारतील, त्यांच्या सीटवर बसतील। त्याच्यामुळे त्यांनी ही एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आणलेली आहे ती त्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी घातक आहे। ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन छत्रपति संभाजीनगर ये यहाँ पे क्रांति चौक पे आंदोलन कर रहा है। इसका एक प्रमुख कारण ये है कि अभी 2 दिन पहले जो टीईटी मतलब जो शिक्षक भर्ती परीक्षा थी वो पेपर लीक हो गया, और ये पेपर लीक होना मतलब शासन का जो है तो यहाँ पे वो उनकी दुर्बलता दिखाई देती है। इसलिए हम ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन की तरफ से ये मांग करते हैं कि जो शिक्षा मंत्री है दादाभूषे, उन्होंने राजीनामा देना चाहिए, क्योंकि जो आरोपी है उनके ऊपर अपन अगर आप गुन्हे दाखिल करते हैं, गुन्हे दाखिल होते रहेंगे और छूटते भी रहेंगे, लेकिन ये जो परीक्षा जो कंडक्ट करते हैं ये गृह मंत्री के अंदर जो आता है, तो इन्होंने राजीनामा देना चाहिए, ये हमारी मुख्य मांग है। देखिए, मकोका जो है तो जिनके नाम सामने आए हैं सिर्फ उन पे मकोका लगेगा, लेकिन इनके पीछे जो षड्यंत्र है, जो दादाभूषे है, जो गृह मंत्री है, ये नाम सामने नहीं आएंगे। इसलिए इन्होंने राजीनामा दिया तो ये जो पेपर लीक का जो षड्यंत्र है ये कहीं ना कहीं हमको लगता है ये रुकने वाला है, कहीं ना कहीं। नहीं, ऑनलाइन में तो रुकेंगे ही नहीं, क्योंकि ऑनलाइन एग्जाम जो है तो पेपर लीक में, ऑनलाइन एग्जाम में ज्यादा पेपर लीक होते हैं। और ये उनकी जो न्यू एजुकेशन पॉलिसी है, अपन जिसको एनईपी कहते हैं, उनका ये कहना है कि एनईपी लाओ और पेपर ले लो। एनईपी में अगर आप पेपर लेंगे ऑनलाइन तो वो लीक होने ही वाले हैं, इसलिए अच्छा है ऑफलाइन पेपर ले लीजिए। और ये जो ये हम इतना कहना चाहते हैं।